This video is educational purpose. We are solving the practice previous year PAT question paper to help student understand the concepts. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वीचा मराठीचा पायाभूत चाचणीचा पेपर, जो की 2026-27 साठी तुम्हाला खूप उपयुक्त पडणार आहे. हा पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असून पेपरचा पॅटर्न कसा आहे याच्यासाठी ॲनालिसिससाठी आपण याचा वापर करणार आहोत. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याचा चांगला सराव करायचा आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा तुम्हाला फायदा होणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण पॅटर्न बघूया कसा असतो. तर बघू शकता तुम्ही, फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेलं असतं बघा, तोंडी चाचणी असते. ठीक आहे, तोंडी चाचणीमध्ये बघा प्रश्न क्रमांक 1 दिला जातो. खालील बाबतीत तुमचा अनुभव सांगायचा आहे. ही तोंडी चाचणी असून 6 मार्कासाठी असते आणि ही शिक्षक तुम्हाला घेत असतात तोंडी वर्गामध्ये. यासाठी तुम्हाला थेअरी लिहिण्याची गरज नसते. बघा, सकाळच्या वेळी दिसणारे निसर्ग सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. सकाळच्या वेळी दिसणारे निसर्ग सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. तुमचा आवडता खेळ आणि तो का आवडतो याविषयी तुम्हाला लिहायचं आहे 3 मार्कासाठी. तुम्हाला एखादा खेळ आवडत असेल, जसं समजून घ्या एखाद्याला क्रिकेट खेळ आवडतो, तर त्याला तो क्रिकेट खेळ का आवडतो शिक्षक विचारते, तुला कोणता खेळ आवडतो. तुम्ही जर म्हणलं मला क्रिकेट, तर ते विद्यार्थी तुला का आवडतं याचं तुम्हाला तोंडी परीक्षेमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा, खालील सूचना मोठ्याने वाच व त्यापैकी आरोग्याशी संबंधित सूचना कोणती ते सांग. रोज सकाळी व्यायाम करा, पाणी वाचवा, नळ उघडा ठेवू नका, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा, रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळा. याविषयी तुम्हाला काय विचारले सांगा 4 मार्कासाठी. आरोग्याशी संबंधित सूचना, तर आरोग्याशी संबंधित सूचना आपल्याला इथं 2 दिसतात. एक आहे रोज सकाळी व्यायाम करा, ही एक आरोग्याशी संबंधित झाली सूचना. त्यानंतर जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा, हे पण तुमच्या आरोग्याचे झालं. पाणी वाचवा आणि नळ उघडा ठेवू नका, हे तुमचं झालं व्यावहारिक ज्ञान. रस्त्यावर चालताना वाहतुकीचे नियम पाळा, हा झाला तुमचा वाहतुकीविषयी. तर त्यासाठी तुम्हाला 2च लिहायचं आहे. एक रोज सकाळी व्यायाम करा आणि दुसरं जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा. तर जाऊया आपण आपल्या पेपरकडे. प्रश्न क्रमांक 3 येणार आहे. तुम्हाला आवडलेल्या कविता, गाणे सविनय म्हणून दाखवायचे तुम्हाला. हे तोंडी परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 4 पासून आपली चालू होती लेखी परीक्षा. लेखी परीक्षा म्हणून तुम्ही त्याला थेरोटिकल पेपर असं म्हणू शकता. प्रश्न क्रमांक 4 मध्ये दिले बघा, खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहायचं आहे. बघा, तुम्हाला हे चित्र जाईल, याचं निरीक्षण करून तुम्हाला थेअरीमध्ये लिहायचं आहे. 5 मार्कासाठी हा प्रश्न दिला आहे. निरीक्षण करायचं चित्राचं आणि लिहायचं, तसं आपण लिहूया. बघा, या चित्रामध्ये सुंदर असा बागेचा देखावा आहे. या बागेमध्ये लहान मुलं खेळताना लोखंडी रांगेत आहेत. त्याला झोका बांधून मुले खेळत आहेत. तसेच उघड्यावर बसण्यासाठी पाण्याची सोयी आहे, येथे करण्यात आलेली आहे. एक मुलगी पाटण्याची तोंड यात कचरा करून टाकत आहे. या बागेमध्ये छोटे मोठे बाकही ठेवलेले आहेत, ते बसण्यासाठी आपल्याला उपयोग येतात. त्यावर भांडीही आणि त्याचा मुलगा बसलेला आहे बाकड्यावर. ते खूप सारे जण एन्जॉय करत हसत आहेत. कागद तेथेच खाली टाकला आहे. काही मुलं या बॅगेची स्वच्छता करीत आहेत. सर्वांना स्वच्छता केलीच पाहिजे. अशा प्रकारचं निरीक्षण तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, बघा तुम्ही तोंडी निरीक्षण याचं करू शकता. इथं बघून एक मुलगा इथं खेळत आहे, एक मुलगी इथं कचऱ्याचं व्यवस्थापन करत आहे. काही कचरा खाली पडलेला आहे, काही जण बाकावर बसलेले आहेत. अशा प्रकारे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळणार आहे. तर जाऊया प्रश्न क्रमांक 5 कडे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 दिला आहे. खालील उतारा वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे. 4 मार्कासाठी आहे. तुम्हाला उतार्यावर काही प्रश्न विचारले जातील, त्याचे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा, उतार्याचं वाचन करूया. आजीबाईंना घेऊन वात्सल्य शाळेत आली. मुलांची शाळा असे हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन लावून बसलेली मुले, माईकवरून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटले होते. शाळेतील एक बाई छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्टी शिकवत होती. ऐकू न येणाऱ्या मुलांच्या तोंडातून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्याचे कान सावध झाले होते आणि मूल बाईसारखे हसत बोलत होते. तेव्हा तर आजीला अंगभर आनंदही उसळला. वात्सल्याला त्यांची यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे ऐकू न येणाऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज ऐकू आल्यानंतर आनंदाने ते मुलं आपल्या चेहऱ्याकडे पाहत होती. आपल्या ओठाच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करतात. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले. इंडक्शन लूप
सिस्टमची खोली दाखवली आणि हळूच आजीला विचारले, काय आजी, मग दिगूला देवायचं का आमच्या शाळेत? बघा हा, मग आजी दिगूला देवायचं का आमच्या शाळेत? आजी खतकन हसली आणि म्हणाली, हो ग, माझं दिगू येऊ दे तुमच्या शाळेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर प्रकारचा पॅरेग्राफ दिलेला आहे. याचं तुम्हाला वाचन करायचं आहे. यावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जाणार आहे. बघू शकता इथं प्रश्न क्रमांक अ विचारला आहे, उतार्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची आहे? उतारा तुम्ही वाचला, त्यात वर्णन केलेली शाळा कोणत्या मुलांची असं विचारले आहे. तर उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. बघा ॲरो तुम्ही दाखवू शकता आणि नाही पण दाखवू शकता. ॲरो दाखवल्यानंतर क्लिअर होतं की हे तुमचा आन्सर आहे. बघा, उतार्यात वर्णन केलेली शाळा ही मूकबधीर मुलांची आहे. कोणत्या मुलांची? मूकबधीर म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही आणि बोलतासुद्धा येत नाही, अशा मूकबधीर म्हणजे अशा मुलांची ही शाळा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आ विचारलेला आहे, वरील उतार्यातील शाळेची प्रमुख 2 वैशिष्ट्ये कोणती? ते अचूक ओळखा व त्यापुढील चौकटीत अशी खूण करायची. बघ, उतारा वाचल्यानंतर तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे. त्यातील शाळेची कोणती वैशिष्ट्ये हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे आणि तिथं अंडरलाईन करायची आहे. बघू शकता शाळेचे 4 दिले. बघा, फर्स्ट क्रमांकाचं दिलेलं आहे, फळ्यावर खडूने लिहिणारे शिक्षक असं दिलेलं आहे तुम्हाला. बघा, हेडफोन लावून शिकवणारी मुले हे दिलं आहे, वर्गात बसून अभ्यास करणारी मुले, यंत्राच्या सहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई. तर इथं तुम्हाला मूकबधीर मुलांची शाळा आहे. तर 4 पर्यायापैकी 2 पर्याय इथं लागू होतात तुम्हाला. हेडफोन लावून शिकवणारी मुले, तर आपण राईट टिक करायची आहे. चौथा आहे, यंत्राच्या सहाय्याने शिकवणाऱ्या शाळेतील बाई, इथं राईट टिक करायची आहे. त्यानंतर बघा, शाळेतील सर्व बाबींची माहिती घेतल्यानंतर आजीने शेवटी कोणता निर्णय घेतला ते लिहायचं आहे. की सगळी माहिती घेतली आजीने, आजी गेली होती शाळेमध्ये, सगळी माहिती घेतल्यानंतर शेवटचा कोणता निर्णय घेतला? तर शाळेतील सर्व माहिती घेतल्यानंतर आजीने दिगूला त्या शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, होय ग, माझा दिगू येऊ दे तुझ्या शाळेत. बघा, या प्रकारचं सेंटेन्स आपल्याला इथं बघायला मिळालं होतं. बघा, हो ग, माझा दिगू येऊ दे तुझ्या शाळेत. विद्यार्थी मित्रांनो, पॅरेग्राफ चांगला वाचल्यानंतर तुम्हाला क्लिअर येणार आहे की कशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे, जो की क्वेश्चन नंबर 6 होणार आहे आपला. बघू शकता क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय दिले तर बघा, खालील बातमी वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही असं दिलेलं आहे. बघा, हैदराबाद तेलंगणा मुसळधार पाऊस कोसळत आहे. पॅरेग्राफ दिला आहे. बघा, तुम्हाला याचं वाचन करायचं आहे. हैदराबाद तेलंगणा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आलेल्या पुरामुळे 50 जणांनी आपला जीव गमावला लागला. त्यामुळे त्यांच्यापैकी 11 लोकांचे मृत्यू एका ठिकाणी दरड कोसळण्यामुळे झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री राज्य सरकारकडून देण्यात आली. मातृंच्या कुटुंबियाला 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. तसेच दुःखग्रस्तांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे त्यांना नवीन घर दिले जाईल आणि ज्यांच्या घरांचे अंशतः नुकसान झालेले आहे त्यांना दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य दिले. हे बघा, अंशतः आणि पूर्णतः या पॅरेग्राफला समजून घ्या. तेलंगणा मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे 50 जणांची जीव गमावला होता. त्यापैकी 11 लोकांचा मृत्यू झालेला होता. काही लोक जखमी होते. तर मृत कुटुंबाला 5 लाखापर्यंत नुकसाई, ज्याच्या घरातील व्यक्ती वारले आहे त्यांना 5 लाखापर्यंत नुकसाई जाहीर केली आहे. त्यांच्या घरांचे पूर्णपणे नुकसान झाले ते त्यांना नवीन घर, आणि ज्यांच्या घराचे अंशतः म्हणजे थोडेसे नुकसान झाले, जसे की पत्र उडून गेले, तुटले, ताटी तुटली, ठीक आहे, त्यानंतर भिंती कोसळल्या, त्यांना काही आर्थिक सहाय्य घर बांधण्यासाठी दिले जाणार आहे. हा पॅरेग्राफ झाला तुमचा. याच्यावर 3 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारले आहे. बघूयात कोणते प्रश्न विचारले जाणार आहे इथं. ठीक आहे, आर्थिक सहाय्य कोणाला केले जाईल? बघा, इथं विचारलेलं आहे, आर्थिक सहाय्य कोणाला केले जाणार आहे? तर उत्तर आहे, आर्थिक सहाय्य हिंगणघाट येथील स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. कोणाला? हिंगणघाटात येथील स्फोटात जखमी झालेल्या लोकांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. दुसरा प्रश्न दिला आहे, अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शासनाकडून जाहीर होणाऱ्या मदतीबद्दल तुला काय वाटते? तुझे मत 2 वाक्यात लिहा. बघा, अशा प्रकारची नैसर्गिक आपत्ती झाली, शासनाकडून जाहीर होणारा शासन मदत जाहीर करत आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? 2 शब्दामध्ये 2 मार्कासाठी लिहायचं आहे. बघा,
तुम्हाला अशी सुरुवात करायची, मला असे वाटते, असं लिहायचं बघा. मला असे वाटते, अशा आपत्तीमध्ये शासनाने तातडीने मदत करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे पीडितांना आधार मिळतो आणि नुकसान भरपाई भरून काढण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. 1 मार्कासाठी हा प्रश्न, 2 मार्कासाठी हे 3 मार्काचा प्रश्न टोटल पॅराग्राफवर तुम्हाला विचारला होता. तर झाला प्रश्न क्रमांक 6 आपला कंप्लीट झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 7 जाऊया. कशा प्रकारचा 7मध्ये काय विचारलेलं आहे बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघूया आपण. कवितेवर आधारित प्रश्न आहे. खालील कवितेचे ओळी वाच व त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. ठीक आहे. हिरवी नाजूक रेशमी पाती 2 बाजूला सळसळती, निळनिळुली एकही पाकळी, पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अजूनही गोजास्विनी, लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये रंग पाहता मान हरपुनी गेली रे. ठीक आहे. बघा, खूप सुंदर प्रकारची कविता दिलेली आहे. 4 मार्कासाठी यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांची जोडी. यमक जुळणारे म्हणजे त्याचं रायमिंग जुळलं पाहिजे. यमक म्हणजे जुळते मिळते असं म्हणतो. तसे बघा, गुलाबकली पाकळी यमक जुळणारा शब्द आहे. 1 मार्क तुमचा इथं फिक्स होणार आहे. त्यानंतर बघा, स्वतःला विसरून जाणे याच अर्थ वाक्याचा कोणता वाक्यप्रचार कवितेत आला आहे ते ओळखून त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. तुम्हाला वाक्यात उपयोग करणं तुम्हाला येतच. ठीक आहे. वाक्यप्रचार आहे तल्लीन होणे, याला म्हणू शकतो आपण तल्लीन होणे म्हणतो. वाक्यात उपयोग, मी अभ्यासात तल्लीन झालो तेव्हा त्याला मग्न होणे असे पण म्हणतात. मी अभ्यासात तल्लीन झालो, वाक्यप्रचार तल्लीन होणे. वाक्यात उपयोग आहे मी अभ्यासात तल्लीन झालो, याला पण मग्न होणे असे पण सुद्धा म्हणू शकतो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. चला, तर त्यामधील ई क्वेश्चन बघू शकता आपण. निसर्ग या शब्दाचा वापर करून सुविचार लिहायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, निसर्ग या शब्दाचा वापर करून सुविचार तयार करायचा आहे. खालील मुद्द्यांच्या सहाय्याने. तर बघा, निसर्ग हा गुरु आहे, त्यांचे जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा प्रकारचा सुविचार आपण तयार केलेला आहे. यासाठी 2 गुण होते. तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार आहे. त्यानंतर येणार आहे, खालील मुद्द्यांच्या सहाय्याने तुझ्या आवडत्या कवितेविषयी तुला माहिती लिहायचे, कलेविषयी माहिती लिहायचं आहे. बघू शकता, कलेविषयी माहिती लिहा. कलेचं नाव लिहायचं आहे. जसं की आपण लिहिलं चित्रकला, तसं कवीचं नाव पण इथं ओरमध्ये लिहायचं. कुसुमाग्रज लिहिलं चित्रकला. त्यानंतर तुम्हाला हा पॅराग्राफ विचारलेला आहे किती, 4 मार्कासाठी. तिचा मला लागणारे साहित्य. आता चित्रकला, एखाद्याला चित्रकला आवडते, त्यासाठी लागणारे साहित्य कोणतं असतं ते लिहायचं आहे. बघा, चित्रकलेची वही एक साहित्य, पेन्सिल लागेल चित्र काढण्यासाठी, खोड रबर, शॉर्पनर, रंगखडू, कलर, ब्रश, वॉटर कलर इत्यादी प्रकारचे साहित्य तुम्हाला लागणार आहे कशासाठी, चित्र काढण्यासाठी. त्यानंतर इकडे बघा काय दिलं आहे, त्याच्यामुळे झालेला फायदा लिहायचा आहे. तुम्हाला काय फायदा होतो, चित्रकलेमुळे मला खूप आनंद होतो, त्यामुळे मला विज्ञान गणित यामध्ये आकृती काढणे खूप अत्यंत सोपे होते. अशा प्रकारचा फायदा मला चित्रकलेमुळे होतो. तसंच मी एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट होऊन त्याच्यामध्ये खूप करिअर पण मी ग्रोथ करू शकतो. त्यानंतर इथं दिलेलं आहे बघा क्लास्टचं, कलेतील कोणत्या बाबींना वाढ मिळण्यासाठी तू काय करू शकतो. चित्रकलेची कौशल्य प्राप्त होण्यासाठी मी सतत तिची चित्र रेखाटणे, त्याची प्रॅक्टिस करणे हे कार्य मी करतो. त्याच्यामुळे मला यामध्ये रस निर्माण झालेला आहे आणि यामध्ये मी कलेला वाव निर्माण करण्यासाठी या गोष्टी करत असतो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. बघा, प्रश्न क्रमांक 9 दिला आहे. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहून तू काय करशील ते लिहायचं आहे. तुम्ही काय करणार आहात अशा सिच्युएशन दिली आहे, त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करू शकता अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर बघा, शाळेतील स्वच्छतागृह दिवसेंदिवस स्वच्छ केलेले नसेल तर तुम्ही काय करणार आहात. शाळेतील स्वच्छतागृह, तर असं लिहायचं आहे, जर शाळेतील स्वच्छतागृह दिवसेंदिवस स्वच्छ केले नसेल तर मी शिक्षकांना यांची माहिती देईल. लवकरच पहिले काय करेल, शिक्षकांना यांची माहिती देईल. स्वच्छता करा,
स्वच्छता पाळा असा सल्ला कर्मचाऱ्यांना देईल आणि स्वतःही स्वच्छतेचे पालन करेल. अशा प्रकारे मी याविषयी मत निर्माण करेल. क्वेश्चन नंबर आ बघा. रात्री झोपताना तुझ्या घरातील विजेची उपकरणे चालूच राहिली तर तू काय करशील? बघा, रात्री जेव्हा तुम्ही झोपेमध्ये असता तेव्हा एखाद्या वेळेस विजेची उपकरणे जर चालू राहिली तर तुम्ही काय करणार? मी लगेच सर्व अनावश्यक विजेची उपकरणे बंद करेल. अनावश्यक मी ज्याचा वापर नाही, जसं की फॅन चालू असतो पण लाईटाची गरज नसते, तर मी लगेच अनावश्यक विजेची उपकरणे बंद करेल. वीज वाचवीन, सुरक्षतेची काळजी घेईल आणि घरातील सदस्यांना झोपण्यापूर्वी उपकरणे एकदा तपासून झोपावे अशा प्रकारचा सल्ला देईल. अशा प्रकारचे कार्य करणार आहे असं लिहिल्यानंतर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. या प्रश्नाला 3 मार्क आहे, येथे 3 पैकी 3 मार्क तुम्हाला भेटणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आता आपण जाऊया क्वेश्चन नंबर 10 कडे. त्या अगोदर क्वेश्चन नंबर 9 मला एक प्रश्न बघा. दररोज भर उन्हात एखादा पक्षी तहानाच्या भराच्या खिडकीत येऊन बसला तर तुम्ही काय करणार? जर दिवसभरामध्ये एखादा पक्षी तहानलेला आहे आणि तो जर तुमच्या खिडकीत येऊन बसला तर तुम्ही काय करणार आहात? उत्तर बघा. त्याला मी पाण्यासाठी व्यवस्था करीन आणि त्याला खाण्यासाठी छोट्याशा भांड्यात तांदूळ व इतर धान्य खिडकीत टांगून ठेवील. अशा प्रकारची सोय मी त्यासाठी करणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 बघा. सूचनेनुसार कृती करा. 6 मार्कासाठी प्रश्न दिला. सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे बघा. दिलेल्या वाक्यातील गुणविशेषण व संख्याविशेषण ओळखून लिहायचं आहे. गुणविशेषण म्हणजे एखाद्या गुणाबद्दल माहिती दिली असते. संख्याविशेषण म्हणजे त्यामध्ये संख्येचा असा उल्लेख केलेला असतो. जसं दुप्पट, तिप्पट, चारपट, 2, 4, 6, 1, 2, 3 अशा प्रकारच्या अंकांचा उल्लेख असतो. गुणविशेषण म्हणजे हुशार, गधा, त्यानंतर चतुर, चालाक, चंचल अशा प्रकारे त्यांच्या गुणांची विशेषता इथं सांगितली असते. त्याला आपण गुणविशेषण असे म्हणतो. तर बघा, प्रश्न आपण बघूया. भव्य मैदानावर सुनीलने पळण्याच्या सततच्या बदलामुळे धावण्याची गती त्याची कशी दुप्पट झालेली आहे. ठीक आहे. तर बघू शकता इथं गुणविशेषण कोणतं आहे? भव्य आहे. गुण कोणता आहे? भव्य. आणि संख्याविशेषण दुप्पट. गती कशी झाली? दुप्पट झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर आ बघा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखून व त्याचा प्रकार लिहायचा आहे. तुम्हाला पहिले सर्वनाम ओळखायचं आहे, त्यानंतर त्याचा प्रकार लिहायचा आहे कोणता आहे. ती मैत्रिणीकडे गेली होती. सर्वनाम आहे ती. सर्वनामाचा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ती मैत्रिणीकडे गेली होती, सर्वनाम आहे ती. सर्वनामाचा प्रकार आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. त्यानंतर बघा, कर्ता व कर्म असलेले एक वाक्य लिहावं, त्यातील कर्ता व कर्म अधोरेखित करायचं आहे. कर्ता व कर्म त्यामध्ये राम पुस्तक वाचतो. वाचणारा कोण? राम. वाचणारा कोण? राम. जर कर्त्याला कोणने प्रश्न विचारला तुम्हाला कर्ता भेटतो. हे बघा, वाचणारा कोण? राम. राम झाला कर्ता. तर काय वाचले? पुस्तक वाचले. काय वाचले? आणि जर कर्त्याला क्रियापदाला काय नाही प्रश्न विचारला, जे उत्तर मिळते तुमचं झालं कर्म. बघा, कोणने प्रश्न विचारला क्रियापदाला तर तुम्हाला उत्तर कर्ता भेटतो आणि काय नाही प्रश्न विचारला कर्म भेटतो. राम पुस्तक वाचतो. वाचणारा कोण? राम. काय वाचतो? पुस्तक वाचतो. हे झाला तुमचा कर्ता कर्म. ठीक आहे. हे तुम्हाला डीप लाईनमध्ये मी सांगितले. त्यासाठी नॉर्मल तुम्हाला कर्ता राम लिहायचं आहे, कर्म पुस्तक लिहायचं आहे. एक सोमाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4 मार्कासाठी आहे तुमचा. त्यामध्ये बघा, तुझ्या परिसरातील रंगकाम करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती 7 ते 8 वाक्यांत लिहा. एखादा व्यक्ती तुमच्या कॉलनीमध्ये रंगकाम करतो, त्याच्याविषयी तुम्हाला 6 ते 7 ओळीमध्ये उत्तर लिहायचं आहे. मार्क 4 साठी हा प्रश्न आहे. गुण 4 मिनिट भेटणार आहे. अशी सुरुवात करीत. माझ्या परिसरातील एक स्वच्छता कर्मचारी असून तो रंगकलेची त्याची कलाही जपतो. त्याला रंगकाम करणाऱ्याची कला अवगत आहे. तो व्यक्ती घरे, शाळा आणि दुकाने रंगवण्याचे काम करतात. ते आपले काम अतिशय काळजीपूर्वक व प्रामाणिकपणे करतात. त्यांच्या मेहनतीने इमारती सुंदर आणि आकर्षक दिसतात. ते वेळेचे महत्त्व पडून काम करतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहे. तर आपण जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा.
सूचनेप्रमाणे कृती लिहायची आहे. खाली दिलेल्या शब्दाला एक हा प्रत्यय जोडून शब्द तयार कर व त्या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार. इथं भाषा आहे, थोडं खोडतो झाली. इथं भाषा आहे तर तुमचं एक लावायचं आहे. तर भाषाला एक लावल्यानंतर काय होतं, भाषिक, आणि त्याचा वाक्यात उपयोग पण करायचा आहे. कसा, भाषा शब्द त्याला एक लावला, भाषिक झाला. महाराष्ट्रातील लोक मराठी भाषिक आहेत. बघा वाक्यात उपयोग पण झाला. कसे, महाराष्ट्रातील लोक काय, मराठी भाषिक आहे. 2 पैकी 2 गुण तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर बघा, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. प्रश्न गुण 2 साठी आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे शब्दसमूह आहे, त्याबद्दल एकच शब्द असतो. बघा, कीर्तन करणारा. कीर्तन करणारा कोण, कीर्तनकार. ठीक आहे, हा झाला एक शब्द. दररोज प्रसिद्ध होणारे. दररोज काय होतं प्रसिद्ध, त्याला काय म्हणतात, दैनिक म्हणतात. दैनिक हे दररोज प्रसिद्ध होतं. ठीक आहे, तर कीर्तन करणारा कीर्तनकार, दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक. 7 रंगांचा समूह काय म्हणतात, साप्ताहिक. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. कबड्डीच्या सामन्यात अ संघाने ब संघावर विजय मात केली. यातील चुकीची पर्याय ओळखून व लिहायचा आहे. अ सामन्यात ब संघाने त्याने मात केली तर विजय मिळवला, हा चुकीचा ऑप्शन आहे तुमचा, कारण मात केली चुकीचा ऑप्शन आहे, तर विजय मिळवला ऑप्शन क्रमांक 3 आहे. आईबाबांनी दिलेल्या थोड्या थोड्या पैशांची बचत करून गीताने 1000 रुपये साठवले. या अर्थाची सुसंगन म्हणून लिहायचं आहे. तर त्याला आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे. जेव्हा एखादी गोष्ट छोटेच थोडेच करण्यात सुरुवात होते तेव्हा धीरे धीरे करून त्याचं एक तळ साचलं जातं आणि ती गोष्ट सातत्यामध्ये, त्याचं एक उदाहरण म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. त्यानंतर बघू शकतो तुम्ही प्रश्न क्रमांक तुम्हाला दिलेला आहे 13. प्रसारमाध्यमांवर तू पाहिलेली व ऐकलेली किंवा वाचलेली शालेय व बातमी तुझ्या शब्दांत 6 ते 8 वाक्यात लिहायची आहे. शालेय बातमी, प्रसारमाध्यमावर एखादी शालेय बातमी वाचली ती लिहायची. बघा, आमच्या शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापकांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे लावली. शिक्षकांनी झाडांचे महत्त्व समजावून सांगितले. सर्वांना झाडाची काळजी घेण्याची शपथ घेतली व अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला. अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैकीचे पैकी मार्क भेटणार आहे. चला जाऊया आता नेक्स्ट क्वेश्चनकडे, आणि जो आपला लास्टचा प्रश्न होणार आहे 14, 15, 16 हे लास्टचा प्रश्न होणार आहे. त्यानंतर आपण व्हिडिओचा एंड करणार आहोत. बघा प्रश्न क्रमांक 14. खालील दिलेल्या शब्दांसाठी तुला माहीत असलेले पर्यायवाची शब्द. पर्यायवाची शब्द म्हणजे अनेक शब्दांचा एक समूह असतो, त्याला पर्याय म्हणून दुसरा शब्द असतो, त्याला समानार्थी शब्द तरी म्हणतात. समानार्थाचे शब्द 2 शब्द म्हणजे समानार्थी. तसं बघा, बांगडी त्याला आपण कंगन असं म्हणतो. तसं वाहन आहे, त्याचं काय लिहायचं आहे, गाडी लिहायचं आहे तुम्हाला. जिज्ञासा त्याला उत्सुकता असे म्हणतात. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. चतुर त्याला हुशार असे म्हणतात. चतुर, चालाक, चंचल, हुशार हे समानार्थी शब्द आहेत. इथं चंचल पण चालू शकतं, चालाक पण चालू, चतुरला हुशार आपण म्हणतो. ठीक आहे, आता 4 मार्कासाठी 2 खूप मोठाले व महत्त्वाचे प्रश्न आहे, हे तुम्हाला व्यवस्थित लिहायचे. शाळेत आयोजित करण्यात आलेला बाल आनंद मेळावा या उपक्रमामध्ये तुला आलेला अनुभव तुझ्या शब्दांत 6 ते 8 वाक्यांत लिह. आमच्या शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला. बाल आनंद मेळावा म्हणजे लहान मुलांचा मेळावा असतो, त्यात काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करून त्यांना प्रोत्साहन दिलं जातं, ओके, पार्टिसिपेट होण्यासाठी. आमच्या शाळेत बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात विविध खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मीही काही खेळामध्ये भाग घेतला. मला नवीन मित्र मिळाले आणि खूप आनंद झाला. शिक्षकांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. हा बाल आनंद कार्यक्रम घेण्यात आला याविषयी तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे. असं तुम्हाला लिहायचं नाही, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्हाला आलेला अनुभव पण तुमच्या शाळेमध्ये झाला असेल तर अनुभव तुम्ही इथं लिहू शकता. 4 पैकी 4 गुण तुम्हाला इथं मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 16 लास्टचा आणि खूप महत्त्वाचा 4 मार्कासाठी प्रश्न येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी शाळेने विविध कार्यक्रम राबवावेत. या विषयावर 8 ते 10 वाक्यांत तुझे मत लिहायचं आहे. 4 मार्कासाठी प्रश्न आहे. माझ्या मते
माझ्या मते विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव वाढवण्यासाठी शाळेने विविध उपक्रम राबवावेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखू लागतात. सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, सहली आणि सामूहिक कार्य यांच्यामुळे सहकार्याची भावना वाढते. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर आदर आणि विश्वास निर्माण होतो. भांडणे व गैरसमज कमी होतात. एकमेकांना मदत करण्याची सवय लागते. त्यासाठी शाळेने विविध कार्यक्रम राबवले पाहिजे. अशा प्रकारचे उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी आपण इथेच थांबूया. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर.